नमस्कार मित्रांनो, मी आता सध्या आलेलो आहे सिल्लोड येथे आणि सिल्लोड येथे मी म्हसोबा महाराजाचं दर्शन घेण्याकरता जाणार आहे। हा म्हसोबा महाराजाकडे जाणारा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। मी सध्या आहे सिल्लोड इथे। बरेचसे भाविक येतात दर्शनाला म्हसोबा महाराजाच्या। आम्ही आता छान दर्शन घेणार आहे म्हसोबा महाराजाचं। हा मंदिर परिसर आहे। आम्ही आलेलो आहे श्री क्षेत्र म्हसोबा महाराज संस्थान सिल्लोड इथे। प्रवेशद्वार आहे आत। मित्रांनो, आत आल्यावर हा मोठा सभा मंडप लागतो आणि श्री म्हसोबा महाराजाचं हे सुंदर असं मंदिर। हा हो, अशी आख्यायिका आहे का? लहान भासायला लागली। अच्छा अच्छा अच्छा। म्हणजे बांधकामामुळे मूर्ती छान वगैरे झालेलं सभामंडप आता बांधण्यात आलेलं असं सुंदर हे म्हसोबा महाराज मंदिर। म्हसोबा महाराज की जय। तुम्ही सिल्लोडला आले तर नक्की म्हसोबा महाराजाचं दर्शन घ्या। सुंदर मंदिर आहे। मंदिर परिसर मस्त प्रसन्न वातावरण आहे इथे छान। बरेचसे भाविक दर्शनाला येतात। मंदिर परिसर जागृत देवस्थान आहे म्हसोबा महाराजांचं आणि सिल्लोड येथील ग्रामदैवत आहे। नक्की तुम्ही सिल्लोड येथे आला तर म्हसोबा महाराजाचं दर्शन घ्या। मित्रांनो, माझं सफर नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। थँक्यू। बरं, आता मला म्हसोबा महाराजाची आख्यायिका सांगा। काय इथलचं जागृत देवस्थान काय काय नाही माहिती साहेब। म्हसोबा महाराज म्हणजे हा महासुबा म्हणजे एक प्रांत, तिथला तो अधिकारी होता। बर। तो एवढा कर्तव्यपरायण होता की त्याच्या नावाने शिवारामध्ये पहिल्यांदा 5 पेंड्या बाजूला काढून ठेवायच्या। बर। त्याच्यामुळे महासुबाचा आप भरून शिवून म्हसोबा असं नाव झालेलं आहे। बर बर। हे आपल्या सिल्लोड नगरीच्या एका कॉर्नरवर वसलेलं हे देवस्थान आहे। बर। याचा 100 वर्षाचा इतिहास आहे। बर। इथं चैत्र पौर्णिमेच्या पंचमीला महान अशी यात्रा भरते। बर। दशावतारी सोंगे होतात, परंतु सर्वात आकर्षण म्हणजे जेव्हा म्हसोबा महाराजाची 5 वाजेला स्वारी निघते त्यावेळेस कोणीतरी महान असे दैवत आपल्या ह्या गल्लीतून चालता येतात। असं माणसाला अंगावर शहारे येतात आणि जनसामान्य माणसाचा समुदाय असतो तो बेंबीच्या देठापासून ओढतो महिषासूर महाराज की जय। आणि इतके बेधुंदपणे ती यात्रा असते की ते प्रत्येक असा भाविक गोंधळून म्हणजे भाविक होऊन जातो। आणि नियर अबाउट जवळजवळ 5 लाख लोकांचा गोंधा या दरवाज्यावरती येतो आणि अक्षरशः बंदोबस्तासाठी पोलिसांची एक प्लॅटून असते। ती गर्दी पाहून पळून जाते। असा एक जबरदस्त ओघ असतो। 5 तासामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 लाख लोक तर दर्शनाला येत असतील। आपल्या संस्थांची यात्रा केव्हा असते? चैत्र पौर्णिमेची पंचमी। चैत्र पौर्णिमेची पंचमी, ज्या दिवशी महाराजांचा सोंग घेणारा एक व्यक्ती, त्यांचं नाव कुदळ असं आहे। 5 दिवस तो निराहारी असतो। जेव्हा भगवंताची स्वारी निघते नंतर त्यांचे सवासणी होतात, सत्यनारायण होतात, तर 6व्या दिवशी ते जेवण करतात। फार छान माहिती दिली तुम्ही। तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण? माझं नाव प्राध्यापक जयसिंग सजन बकले, रिटायर्ड लेक्चरर। बकले सरांना फार छान माहिती दिली आपल्याला। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला।
आणि सिल्लोड इथे आले तर तुम्ही नक्की म्हसोबा महाराजाचं दर्शनाला या. सिल्लोडचं ग्रामदैवत म्हसोबा महाराज आहे, तर नक्की तुम्ही दर्शनाला म्हसोबा महाराजाच्या मंदिरात या. थँक्यू बकले सर.